नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एखाद्या बलाढ्य संघाला आपण काही माती चाखू शकत नाही, पराभव करू शकत नाही. मग अशा एका क्षणी लढायचंच नाही, मैदानात उतरायचंच नाही आणि बाय देऊन टाकायचं. त्याप्रमाणे महाविकास आघाडीने नगर परिषद नगरपंचायत मध्ये महायुतीला बाय देऊन टाकलेला होता, असं आता सिद्ध झालेलं आहे. महायुतीचा प्रचंड असा विजय होईल हे अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामध्ये सांगायचं तर एकट्या भारतीय जनता पार्टीचे 3,302 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 129 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. आता जोरजोरात नगारे वाजवले जाणार आहेत, कारण येणाऱ्या 29 महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारे सामदंड भेद वापरून आणि युद्ध समजून खेळायचं आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामध्ये व्यक्त झालेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे नेते यांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं की आपण प्रचाराला जायचं नाही, आपण लोकांशी काही चर्चा करायची नाही, आपण सत्याचा मोर्चा काढून मोकळे झालेलो आहोत. उद्या आपल्याला असं सांगता येणार आहे की या निवडणुकीमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे, मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे, पैशाचा महापूर लोटला गेलेला आहे आणि त्यामुळे महायुतीला यश मिळालेलं आहे, असं म्हणायला आपण मोकळे होऊ, असं जणू काही ठरवूनच घेतलं होतं. आता त्यांना जे काही 3 आरोप महायुतीवरचे जे केलेले पैशाच्या बाबतीत, घोळाच्या बाबतीत, हे खोटे आहेत का? ते अजिबात खोटे नाही, ते 100% खरे आहेत. पण तरी देखील आपण मैदान सोडून पळायचं, हे काही कोणत्याही राजकीय खेळामधलं गणित काही जमत नाही. ज्या वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर, जोरावर, त्यांच्या शक्तीवर पक्ष उभा करायचा असतो, त्यांची निवडणूक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक महाविकास आघाडीने का अंडर एस्टिमेट केलेली आहे, हे समजण्याच्या पलीकडचं राजकारण काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडतंय. ही आगामी काळाची नांदी असं समजायला हरकत नाही. अर्थात हा तर्क आहे. आणि मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार या 2 कुबड्यांचा गेम करण्यासाठी मग मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने फिरू शकतं काय, असं देखील आता बोललं जायला लागलेलं आहे. आणि त्या एकूणच विषय आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 288 हा आकडा लक्षात घ्या. म्हणजे 2024 मध्ये विधानसभेची जी निवडणूक झाली 288 मतदारसंघांमध्ये, त्याच्यामध्ये काय चित्र होतं, तसंच चित्र नगर परिषद नगरपंचायत मिळून एकूण 288 मतदारसंघामध्ये दिसून आलेला आहे. आणि निकालही जवळपास तोच लागलेला आहे. म्हणजे बघा, आपण आकडे जर पाहिले तर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 132 आमदार निवडून आणता आले. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 इतके निवडून आणता आले. इतकं मोठं यश मिळवता आलं. त्याच्यानंतर आता नगर परिषद नगरपंचायत मध्ये काय झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीला 129, त्याच्यानंतर शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 40. म्हणजे सुरुवातीचे हे 3 आकडे फार महत्वाचे. किती साधर्म्य आहे बघा, किती साम्य आहेत सगळे. तोच विजय मिळालेला आहे. आणि मग संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे आता ही कशी आहे की ही गारपीट जी झालेली ती नोटांची गारपीट झाल्यामुळं ते जिंकलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते झालेलं आहे ना, जो जीता वही सिकंदर. राजकारणामध्ये आणि आता निवडणुकीच्या या मैदानामध्ये
कशा प्रकारे पैशाचा खेळ खेळला गेलेला आहे. जे रवींद्र चव्हाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये तयार झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आता प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी कशा प्रकारे वाटप केलं लक्ष्मीचं, आणि मग ते निलेश राणे जे आता जिंकलेले आहेत त्यांनी ते कसं पकडलं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अशा अनेक घटना आहेत. काल मराठवाड्यातल्या धर्माबाद या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या जे काही चित्र महाराष्ट्राला बघावं लागलेलं आहे. एक 700 ते 1000 लोकांना डांबून ठेवलं होतं एका ठिकाणी, आणि मग ते कुणी दाबून ठेवलं होतं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दाबून ठेवलं होतं. मग ते डांबून ठेवल्यामुळे तो उद्रेक माजला, प्रसार माध्यमांमध्ये आलं ते सगळं. आणि तिथला जो निवडणूक अधिकारी आहे तो जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना काय रिपोर्ट देतोय, असं काहीच झालेलं नाही. पोलिसांना मी ते प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्या अनुषंगाने तपास करायला सांगितलेला आहे. विषय संपला. आता गुलाबराव पाटील ते शिवसेनेचे मंत्री असतील, अनेक जण असतील, उघडपणे बोललेले आहेत की तुम्ही मतदानाच्या आदल्या रात्री बाहेरच झोपा. हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे कमरेचं सोडून निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या, मग नंगे को खुदा डरता है असं म्हणत महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी मान टाकली का, तर ते दिसलेलं आहे. आणि मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांनी चॉपर हेलिकॉप्टरचा वापर केला. दिवसाला 6, 7, 5, 4 इतक्या सभा घेतल्या. शरद पवारांची कुठे सभा झाली, उद्धव ठाकरेंची कुठे सभा झाली, एकाही ठिकाणी सभा झाली नाही. आणि मग जयंत पाटील असतील, तुमचे विजय वडेट्टीवार असतील, वगैरे वेगवेगळ्या पक्षाचे जे धुरंधर नेते आहेत त्यांनी आपापला गड सांभाळण्यासाठी कष्ट घेतले. तिथं ते यशस्वी देखील झाले. आणि मग तिथं जर ते यशस्वी झालेले आहेत, मग या नेत्यांनी आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे हे असं का ठरवलं नाही? बरं, महाविकास आघाडी म्हणून जिथं कार्यकर्त्यांचा विरोध आहे, जसं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डहाणूमध्ये रावण ठरवलं, वाटेल तसे आरोप झाले. रवींद्र चव्हाण यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कार्यक्रम केलाच. बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये जे एकनाथ शिंदे कुटुंबाचं वर्चस्व आहे तिथं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आणले. त्याप्रमाणे महाविकास आघाडीने जर काही केलं असतं, आपसात काही ठिकाणी लढले असते, तर काय बिघडलं असतं? पण तसं करायचं नव्हतं. मग तसंच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शंका घेण्यास वाव आहे. याच्यामध्ये कोण, अगदी राज ठाकरेंच्या मार्फत उद्धव ठाकरेंना काही निरोप दिला जातोय का, की एकनाथ शिंदेचं अमुक अमुक असं केलं जाणार आहे, मग थोडंसं सावधानता बाळगा, तुम्ही त्याप्रमाणे वागा, मातोश्रीच्या बाहेर पडू नका, असं काही का, असं देखील बोललं जायला लागलेलं आहे. आता मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. या कोंबडीवर सगळ्यांचा डोळा आहे. आणि ती आपल्या ताब्यामध्ये होती 2022 पर्यंत, 2017 त्या दरम्यान. त्यावेळेला ती पुन्हा आपल्या ताब्यात आली पाहिजे, एवढ्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत, रणनीती आखायची, मनसेबरोबर चर्चा करायची. यासाठी मग इकडं दुर्लक्ष करायचं का? असं तर काही होणार नव्हतं, असं तर काही करणं योग्य नव्हतं. पण ते तसं जाणीवपूर्वक का केलं गेलेलं आहे याची चर्चा सुरू झालेली आहे. मग मुंबई महानगरपालिकेनंतर, या निवडणुकानंतर काय बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला? कारण की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू आहे, अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू आहे, त्या दोघांचे सगळे लफडे, त्यांचे नाते, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, हे सगळं जे येत आहे याच्यामध्ये गृह खातं अतिशय तत्पर झालेलं आहे. विरोधकांच्या हातामध्ये सगळे कागदी बॉम्ब कोण देत आहे याची देखील चर्चा आहे. हे काहीही जरी असलं तरी आजची जी निवडणूक आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं विशेष करून अभिनंदन केलं पाहिजे. की राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट हलक्यात घ्यायची नसते, त्यातली त्या निवडणूक ही अतिशय संधी आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा ऐतिहासिक विजय आहे.
2017च्या तुलनेमध्ये जिथे 1602 नगरसेवक होते, आता भारतीय जनता पार्टीचे 3302 इतके नगरसेवक निवडून आलेले. हे काय सांगतंय? हे यश सांगतंय. आणि मग जे 1,06,000 बूथ तिथं ते कार्यकर्ते राबले वगैरे ते सगळं, म्हणजे बूथ वाईज 50 प्रमुख नेमणं, प्रत्येकावर 10-10, 15-15, 30-30 इतकी जास्तीत जास्त मतदारांची जबाबदारी द्यायची. त्या कार्यकर्त्यांनी ते घडून आणायचं मतदान. पैसा, अमाप पैसा ओतला गेलेला आहे. म्हणजे त्याचा हिशोबच नाही लागणार इतका पैसा. अरे मग राज्य निवडणूक आयोगाला काही तो दिसलेला नाही. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ते वाघमारे ते म्हणले काय, ते राज्य निवडणूक आयुक्त ते परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेला महानगरपालिके निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, ते म्हणले 2-2.5 कोटी रुपये पकडले. अहो, इतके कोट्यावधी रुपये वाटले गेलेले आहे. म्हणजे ज्या नगरपालिकेचं, नगरपंचायत, नगरपरिषदेचं बजेटच हे 30-40 कोटीच्या वर नाहीये, तिथं किती कोट्यवधी रुपये दिले गेलेले आहेत. म्हणजे एकेका मताला 5,000पासून अगदी म्हणतात की 50,000 इतके पैसे वाटलेले आहेत. तसे नुसते आरोप झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग हे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात आहे, हे कुणाच्या बापाचे पैसे आहेत? मग आपण का सोडायचे? असं लोकही त्याच्या मागे आलेले. जेवढा दोष हा राज्यकर्त्यांचा आहे, तेवढा दोष त्या पैसे घेणाऱ्या लोकांचा देखील आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे लोकशाही माजलेली आहे ना, ती फक्त राज्यकर्त्यांनी माजवलेली नाहीये, परंतु त्यांच्या प्रत्येक डावाला बळी पडणारे हे देखील अपराधी आहेत. आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि अजून किती काळ बघावं लागणार आहे त्याचं काही त्याला काल मर्यादा नाही. हे असंच चालणार आहे. कारण की त्याला वेगवेगळं नाव दिलं असतं की राजकारणामध्ये सगळं काही माप असतं, ही कूटनीती, कृष्णनीती, अमुक नीती, तमुक नीती असं केलं जातं. जातीपातीचं राजकारण केलं जातं. काहीच नाही तर मग काय की बटेंगे तो कटेंगे पासून सगळे आयुध बाहेर काढले जातात. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये देखील असा पैशाचा पाऊस पडणार आहे. पाऊस. मुंबईचा एक नगरसेवक 10 आमदाराला भारी आहे बघा. कारण की जी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी. दिल्ली जेवढं देत नाही महसूल, तेवढा महसूल एकट्या मुंबईमधून मिळतो. इतकं मुंबईचं महत्व आहे. आणि तिथे येणारा नगरसेवक हा अनेक आमदारांचा बाप असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी तो जे ठरवाल त्या पद्धतीने सगळं होतं. हे हे जे आहे हे महाराष्ट्राला बघावं लागणार आहे, अशा पद्धतीचं राजकारण. या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या होत्या, परंतु ते मोह टाळतोय. कारण की सगळी सरमिसळ होणार आहे. उद्या परवापासून आपण त्या पद्धतीने, म्हणजे कुठे कोणत्या नेत्याने कुठं काय केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, याची लोक जी चर्चा करतात ती आपण थेटपणे या चॅनलवर करणार आहोत. तेव्हा दर्शकांना जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. धन्यवाद.